मी पवार विजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण सध्या पाहतो की विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यातच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतोय. यामध्ये आपण पाहू शकता की सर्वात मोठा निर्णय व्हायचा राहिला होता तो म्हणजे जरांगे पाटलांचा. आज तो निर्णय झालाय. आज आपल्यासोबत सुरेश अण्णा नवलेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते सुद्धा निवडणूक लढवणार आहेत. नेमकं कशा पद्धतीने नियोजन आहे, काय कशा पद्धतीने तयारी करतात हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. अण्णा, सर्वप्रथम माऊली न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. काय नियोजन आहे पुढचं, कसं काय? बीड विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, तो निर्णय घेतलेला आहे. जरांगे पाटलांना विनंती केलेली आहे की आपला पाठिंबा आपण द्यावा आणि मला विश्वास आहे की जरांगे पाटील पाठिंबा देतील. नेमकी आपण निवडणूक लढवणार आहे. आज निर्णय झालाय. जरांगे पाटलांनी सांगितलं की प्रत्येकाने फॉर्म भरायचा, मी सांगेन त्यावेळेस मागे सुद्धा घ्यायचा. परंतु जर जरांगे पाटलांनी तुम्हाला जर फॉर्म मागे घ्यायचा ठरवलं, सांगितलं, तर तुम्ही मागे घेणार का? जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी जरांगे पाटलांचं बीड मतदारसंघाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. जरांगे पाटलांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा. जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो अंतिम आमच्यासाठी बंधनकारक राहील. प्रत्येक बैठकीला प्रत्येक वेळेस तुम्ही उपस्थित राहिला जरांगे पाटलांच्या. नेमकं आज तुम्ही इथं आहेत, नेमकं का? जरांगे पाटलांना भेटून आलोय मी. जरांगे पाटलांची भेट घेऊन आलोय. इथून अंतर 35 मिनिटाचं आहे. सारटेला आम्ही 35व्या मिनिटात असतो. त्यामुळे तुमच्या पुढेच मी इथे आलेलो आहे. असं नाही, रात्री जरांगे पाटलांची भेट घेऊन आलो मी. परवाही माझी जरांगे पाटलांची भेट झालेली आहे. त्यामुळे पाटलांना आम्ही विनंती केलेली आहे आणि पाटलांच्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझा सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे पाटलांची जी भूमिका आहे ती लोकसभेच्या निवडणुकीमध्येच मी उठवलेली आहे. पाटलांना जे अभिप्रेत होतं तेच लोकसभेमध्ये आम्ही केलेलं आहे. त्यामुळे पाटलांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका हे आम्ही घेतलेली नाही आहे. त्यामुळे आमचा आग्रह हाच आहे की पाटलांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आता सुद्धा तुम्ही गावनिहाय दौरा सुद्धा करतायत, प्रत्येक गावामध्ये अडचणी जाणून घेतायत. इथून पाठीमागच्या काळामध्ये क्षीरसागर घराण्याकडे अनेक अनेक वर्ष सत्ता होती. काय प्रश्न जाणून घेतले नेमके ग्रामीण भागामध्ये जाऊन? ग्रामीण भागामध्ये आजही रस्त्यांची दुर्दशा आहे तशीच आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये शासकीय यंत्रणेची उदासीनता आहे तशीच आहे. शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य भूमिका शासनाने घेतलेली नाही. 2019ला 4,500 रुपयांनी विकणारं सोयाबीन आज कुठं 3,800-3,3700 रुपये चाललेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाला चढती भाजणीचा जो आलेख आहे त्याप्रमाणे भाव मिळाला पाहिजे का 5 वर्षानंतर कमी भाव व्हायला पाहिजे? 5 वर्षापूर्वीचे बियाणांचे भाव, आजचे भाव, 5 वर्षापूर्वी खतांचे भाव, आजचे भाव, 5 वर्षापूर्वी तेलांचे भाव, आजचे भाव, यामध्ये फरक पडलेला आहे ना. त्यामुळे त्या तुलनेमध्ये तर शेतकऱ्यांना भावच नाही. त्यामुळे प्रचंड अडचणीत आहे शेतकरी. आणि हे लाडकी बहीण वगैरे जे पैसे दिलेले आहेत, लाडकी बहिणीलाही फसवण्याचा प्रयोग हे सरकार करणारच आहे. हे फक्त निवडणुकीसाठी ही लाडकी बहीण त्यांच्या लक्षात आलेली आहे. निवडणूक संपली की लाडकी बहीण संपली. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये समस्या आहेत तशाच आहेत. त्याची उकल करण्याचा प्रयत्न मला जर प्रतिनिधित्व मिळालं तर मी निश्चितपणे करेल. पाटलांनी असं सांगितलं की जर एखाद्या उमेदवाराने जर आपल्याला उमेदवार त्याला पाठिंबा द्यायचं ठरवलं, तर प्रत्येक मराठा समाजाने त्यावरून बॉन्डवर लिहून घ्यायचं की मी मराठा आरक्षणाची बाजू मांडेल. तसं तुम्ही मराठा आरक्षणाची बाजू मांडताल का जर आमदार झाल्याच्या नंतर? मी मध्यंतरी जरांगे पाटलांच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष काम करणारे जे घटक आहेत त्यांना विनंती केली होती की 500 रुपयाच्या बॉन्डवरती
प्रत्येक उमेदवाराकडून ॲफिडेव्हिट घेणे, शपथपत्र घेणे आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं बांधिलकी पत्करून की जरांगे पाटलांनी घेतलेली आर्थिक भूमिका, जरांगे पाटलांनी घेतलेली सामाजिक भूमिका आणि जरांगे पाटलांनी घेतलेली राजकीय भूमिका मी विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर मांडेल, त्यासाठी मी कटिबद्ध आहे, असं प्रत्येक उमेदवाराने त्यांना लिहून द्यायला हरकत नाही. मग तुम्ही मांडणार का? प्रश्नच नाही. ज्या अर्थी एकदा नेतृत्व स्वीकारल्यानंतर बांधिलकी पत्करावीच लागते, त्यामुळे मांडेल. तुम्ही कोणत्या पक्षाकडे गेला होता का? महाविकास आघाडी, महायुतीकडे जर उमेदवारी मागण्यासाठी? नाही, अजिबात नाही. आत्ता झाले ना, राष्ट्रवादी पक्षाचे इंटरव्ह्यू झाले, महायुतीचे इंटरव्ह्यू झाले. कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये दिसलो का तुम्हाला? मी कुठंच गेलेलो नाही. मी फक्त जरांगे पाटलांना पाठिंबा मागितलेला आहे, अशा प्रकारचं विनंतीपत्र दिलेलं आहे. जरांगे पाटलांनी जर तुम्हाला पाठिंबा एखाद्याला द्यायचा सांगितलं तर तुम्ही देणार? म्हणजे मला नाही समजलं. जर तुम्हाला जर दुसरा जर उमेदवार त्या ठिकाणी दिला तर? एकदा नेतृत्वानं सांगितलं त्याची अंमलबजावणी करावी लागते. एकदा जरांगे पाटलांकडे आम्ही विनंती केलेली आहे, म्हणजे जरांगे पाटलांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. नेमकं शेवटचा प्रश्न राहील, मतदारांना नेमकं काय आवाहन कराल तुम्ही? नाही, मतदारांना मी एकच विनंती करेन की बीड मतदारसंघाचा सर्वंकष अभ्यास असणारा, बीड मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा, लोकांच्या सुखदुःखामध्ये 24 तास उपलब्ध असणारा, जवळचा उमेदवार म्हणून माझा विचार जनतेनं करावा. बीड मतदारसंघातील जनतेनं 10 वर्ष मला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलेले आहे. त्यांचे उपकार अगोदरच माझ्यावरती आहेत, मी कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञतापूर्वक माझी विनंती हीच राहणार आहे की एक वेळेस मला संधी दिली तर बीड मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. धन्यवाद अण्णा. हे होते आपल्यासोबत सुरेश नवले, माजी राज्यमंत्री. अगोदर सुद्धा विधिमंडळात अनेक प्रश्न मांडताना पाहिला असेल आणि त्यांनी सांगितलं की मी नक्कीच मराठा आरक्षणाची सुद्धा बाजू विधिमंडळात मांडेल. आणि त्यांनी विशेष म्हणजे सांगितलं की जरांगे पाटलांनी जर मला सांगितलं जर कोणाला पाठिंबा द्या तर नक्कीच देईन आणि जरांगे पाटलांनी उमेदवारी द्यावी असं सुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितले. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड.